नाही रे तसं नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा KP ब्लॉगरच्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि हा जो ब्लॉग आहे आपण काढत आहेत गोव्याच्या ट्रिपसाठी. तर मी पण आहे. माझ्यासोबत आहे सॅमी. मी पण येणार हाय. आम्ही आता ऑफिसचे मित्र जाणार आहेत गोव्याला. सांगता येत नाही मित्रांनाच घेऊन जाणार. फक्त मित्र आम्ही नाही का आम्हाला घेऊन नाही जाणार. ऑफिसमधल्या मॅडम जेवढं ऑफिसमधल्या कलिग्स सोबत पण जाऊ शकतो ना. आम्ही 4 सेट चाललो मी नाही येणार. बस. तर पुरे बॉईज राहणार आम्ही 4-5 जण. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे रवी अप्पा. पहिला आहे रवी अप्पा, दुसरा आहे सामी, तिसरा मी आणि आणखी 2 जण आहेत. म्हणजे असे 4-5 घेऊ 2 जण नक्की. तर 2-3 जण आहेत. तर या प्रकारे आम्ही आता गोव्याची ट्रिप चालू करू. आणि माहीत नाही कधी होईल, पण प्लॅनिंग करण्यामध्ये काही विषय नाही. होईल लवकरच होईल. होईल गोव्याची ट्रिप होईल लवकरच. जाऊ आपण साम्यप्पा येशील ना. ऑलवेज रेडी. 5,000 रुपये खर्च येईल आपल्याला. ठीक आहे. जास्ती नाही. 5,000. 10 मग किती करायचे? 12 8 होईल. आपण तसं जाऊ 8,000 म्हणजे काही विषय येणार नाही. बाय ट्रेन मी जर गेलो तर मग 5,000. बाय ट्रेनलाच जायचं आपल्याला. 400-500 काय 400 रुपये तिकीट आहे त्याला. 400-400 राहण्याचा खर्च. त्या बीचवर झोपू आपण असतं आडू. खायला प्यायला विषय नाही. स्वस्त भेटतं म्हणते खाणं स्वस्त नव्हतं ते स्वस्त. मग आता विषय भेट. फक्त पिणं स्वस्त तिथं खात. मग आपल्याला काय फायदा. फिश वगैरे भेटते म्हणा गोव्याला. लॉबस्टर लॉबस्टर वगैरे खायला. लॉबस्टर ट्राय करा. पण नाही लॉबस्टर खाऊ. पण आपण त्या जीवाला मारणं बरोबर नाही. नंतर आठवतं रे मला असं काही गोष्टी. आपण नाही म्हणत, ते ऑलरेडी मारते. हां मग आपले काही चुकी नाही बघ. म्हणजे मग आपण खाऊ शकतो. आणखी आपण गोव्याला पोहोचलो नाही, पण कधी ना कधी तर पोहोचू.